नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर आता आपण आहोत सुरतमध्ये. या अगोदरच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला वापी ते सुरतपर्यंत प्रवास दाखवलेला आहे. अगोदर तो ब्लॉग पाहून घ्या, कारण हा त्याच ब्लॉगचा पार्ट 2 आहे. तर हे पहा मित्रांनो, हे सुरतचं रेल्वे स्टेशन आहे. आता सकाळचे 9 वाजलेले आहेत. तर आता आपण सर्वजण इथं नाश्ता करून घेऊया एखाद्या हॉटेलमध्ये. हे सगळे कंपनीचे मित्र आहेत आपल्यासोबत. आम्ही निघताना सगळे सोबतच निघालो, परंतु वेगवेगळ्या डब्यात बसल्यामुळं इथं डायरेक्ट सुरतमध्ये आल्यानंतर आमची भेट झाली. थांबा, आता ह्या कार्यकर्त्याचं काय म्हणणं आहे ते पाहूया का. अरे हाय गाइस, हमारे सूरत मार्केट घूमने और ये हमको 1 2 3 4 5 7 8 9 10 जन टोटल 10 जन और पूरा मार्केट जाम करने वाले। बरं आज के लिए बस इतना ही। मित्रांनो, नाश्ता झाल्यानंतर एक नियोजन झालं. इथे जवळपासच कुठेतरी गोपी तलाव आहे. ते गोपी तलाव पाहून येऊ म्हटले सगळेच पोरं. तर आम्ही आता चाललेलो आहे गोपी तलाव पाहण्यासाठी. हे पहा मित्रांनो, महाराष्ट्राच्या बाहेर आलं तरी पण काय आपले पोरं सुधारणार नाही. हे पहा, आता एकाच ऑटोमध्ये एवढे जण बसले तर. हे बघा मित्रांनो, एवढे मेंबर आहेत आपल्यासोबत. तर सगळे आमचं आज फिरायचं काही डोक्यात नव्हतं. खरेदी करून जायचं होतं वापस, पण आता हाय वेळ म्हणून चला म्हटलं. कारण इथले मोठमोठे कपड्याची दुकानं जसं की बॉम्बे मार्केट वगैरे हे ना 10:30 नंतर उघडत आहेत. त्याच्यामुळं मग वेळ भेटला. तर चला म्हटलं आता गोपी तलावला जाऊन येऊ. हे पहा, आता इथं गोपी तलावला आलेलो आहे आपण. तर इथं आम्ही तलाव पाहण्यासाठी आलो, पण बाहेर तर काय बाजारात दिसू राहिली तर कपड्याचं सुरतला ना, जिथं पाहू तिथे सगळे कपड्याचे दुकान आहेत. ते जाऊ द्या, आता आपल्याला जायचं आहे गोपी तलाव पाहायला. हे पहा, इथून एंट्री आहे. इथं तर तिकीट पण काढावं लागते वाटते. चला आता पाहू काय. सुरत महानगरपालिका येतं राव, आपलं गुजराती पण वाचता येते. चला आता अगोदर तिकीट किती ते पाहू. सगळ्यांचीच तिकीट काढावं लागतील, त्याशिवाय काही एंट्री भेटणार नाही आपल्याला. आपल्या भाऊनी तर काय लईच मोठ्या नोटा काढल्या भाऊ. तिकीट काय जास्त नव्हतं, 30-30 रुपये तिकीट होतं. पण आम्ही 10 जण होतो ना, त्याच्यामुळं. तिकीट काढताना पण पोराचं यायची तिची मजा घेणं चालूच होतं. ते काय शांत बसत नव्हते. तर मित्रांनो, आता आपण आलो गोपी तलावावर. तर पाहूया आता इथला व्ह्यू कसं काय ते. व्हिडिओ काढायचे ना, मी पण रस्ता चुकलो होतो. इथं काय सगळं वातावरण शांतच दिसतंय. इकडचे लोक फिरत नाहीत वाटतंय, कारण आपल्याकडे तर लईच गर्दी असते. मध्ये आल्यानंतर काय पोरांचं झालं फोटो काढायचं काम सुरू. पूर्ण तलाव फिरूस तर पोरांची एकाच विषयावर चर्चा चालू होती, याच्यानंतर कुठं जायचं. त्या बदक मध्ये बसायला भेटलं त्याला पैसे वसूल जातील. नाही ना, त्याला पैसे शेवटा बाजार आहे नाही, शेवटा बाजार तिकडे. शेवटा बाजार आपण इकडे बसून त्याच्या असं आहे का? शेवटा बाजार लय भारी आहे. कपडे वगैरे जेंट्स कपडे भारी भेटतात. इथं झाडं ते खूपच छान आहेत बरं का. पण इथं आहे ना, सगळी लाईटिंग आणि ते बसवलेली. मला असं वाटतं की रात्रीचा व्ह्यू याच्यापेक्षा आहे ना लईच खतरनाक असं इथं. कारण कारंजन ते सगळं इथं फिटिंग दिसते. हे बा, पोरांनी याला सुद्धा नाही सोडलं. इधर क्या है उधर अच्छा और घूमने के लिए इधर बस यही है पानी बस इतना है। अरे यार घूमो बस तो नाइट में घूमने के लिए आते हैं यार। कितने साल से इधर हो गए? 2-3 साल हो गए। 3 साल हो गए। बाप रे, इधर फिर मार्केट किधर है इधर? मार्केट यहाँ इधर नदी। याची तर इतकी मजा घेतली ना, याला मराठी बोललं काहीच कळत नव्हतं. पोरांना काय, पोरांना पण तेवढंच पाहिजे. तसं पाहिलं तर महाराष्ट्र सोडून बाकीच्या राज्यांपैकी ना, गुजरातमध्ये भरपूर प्रमाणात मराठी लोक आहेत. चला आता हे एवढे टकलावून काय पाहतात ते पाहूया एकदा. काय नाही, आपलं मेंबर खाली जाऊन पाहत होता काय ते. मी बाकीचे त्याला पाहत होते, मला वाटलं काय पाहते तेवढं. पाणी नाही का? काय रे, डीजे काय गेम आहे? गेम आहे ती गाडी. गाडीचं ते नाही का हां,
हे पाहिजे लहान लेकराला खेळण्यासाठी खूप साऱ्या खेळण्या आहेत. गाडीची गेम आहे, आणखी भरपूर भरपूर खेळण्या आहेत तिथं. लोकल झालं चेहरा वालसा मारला फॅन आणायला. इथं सगळं काही होतं बरं का, पण विषय एवढाच होता की ते बंद होतं, कारण ते चालू कधी असते याचं काय टायमिंग आपल्याला माहिती नव्हता. झाला आता आपला पूर्ण तलाव फिरून झाला. काय पाहिजे तशी काय मजा नाही आली, पण बरं आहे भाऊ, ठीक आहे चला आता. तर मित्रांनो आता वाजले 10:30. तर आता सगळे मार्केट सुरू झाले असतील. तर आता आपल्याला जायचं आहे चौटा बाजारला. चौटा बाजारला पाहू आता, काही जर चांगलं वाटलं तर घेऊ तिथं, नाहीतर मग त्याच्यानंतर आपल्याला बॉम्बे मार्केटला जायचं आहे. आणि बॉम्बे मार्केटला आपल्याला जवळपास 70% खरेदी तिथंच करायची आहे. हे पाहिजे काय गर्दी. आपल्याकडे जसं भाजीपाल्याचा बाजार भरतो ना, तसं इकडे कपड्याचा बाजार भरतोय. मित्रांनो आपल्या मोबाईल चार्जिंग संपलेली होती, त्यामुळे मी काय चौटा बाजारचा व्हिडिओ घेतलेला नाही. आता आपण आलेलो आहे बॉम्बे मार्केटला. चौटा बाजारला पण आपण काही खरेदी केलेली आहे. तिथं पॅन्ट शर्ट वगैरे खूप छान भेटते तर कमी किमतीमध्ये. तर आता आपण बॉम्बे मार्केटला आलेलो आहे. तर बॉम्बे मार्केटला आपण आता इथं दाखवतो मी तुम्हाला. हे पाहिजे समोर गेट नंबर 1 आहे. ह्या गेट नंबर 1 मधून आपण मार्केटमध्ये एंट्री करणार आहोत. हे पहा मध्ये जाणाऱ्यांची एवढी गर्दी सारखी चालूच आहे. तर इथं साड्या खूप छान दिसत आहेत. तर मम्मीला त्यांना साड्या आपण इथूनच घेणार आहोत. तर अगोदर पाहून घेऊ आपण, सगळीकडे फिरून पाहू आणि नंतर मग खरेदी करू. मला तर काही साड्यातलं काहीच कळत नाही बरं का. मी आता फर्स्ट टाइम साडी घ्यायला आलेलो आहे. तर पाहूया. आपको साड़ी पे खा रहे हैं क्या ले हे पहा मित्रांनो स्टॅच्यू किती भारी लावलेले आहेत. खूप छान साड्या तिथं आणि बॉम्बे मार्केट खूप मोठं आहे मित्रांनो. तर तुम्ही पण या मित्रांनो बॉम्बे मार्केटला लवकरच खरेदी करायला. बस झालं मित्रांनो, आता खूप पाहून झालं, वेळ पण खूप झालेला आहे. तर आता एखादं चांगलं दुकान पाहून आपण लगेच खरेदी करूया. कारण नसतं फिरण्यातही मजा नाही, वापस जायचं आपल्याला परत, कारण उद्या ड्युटी आहे. मग काय एक चांगलं दुकान पाहिलं आणि म्हटलं आता दाखा साड्या. माझ्यासोबत आलेले 3-4 जण आहेत, त्यांना पण त्यांच्या मम्मीला साड्या घ्यायच्या होत्या. पण विषय असा होता ना, आम्हाला कोणालाच काही कळत नव्हतं साड्यातलं. आम्ही फक्त कलर पाहायचो आणि जी चांगली वाटत ती साईडला घ्यायचो. चांगली म्हणजे होते दिसायला बरं का, कारण साडीचं सूत काय कोणालाच कळत नव्हतं. हे पहा आम्ही आलो तेव्हा इथं मध्ये पडलेली एक पण साडी नव्हती. आम्ही एक साडी पाहून आहे ना, एवढा मोठा ढिगारा झाला इथं साड्यांचा. तर मित्रांनो आपली जॉईंट फॅमिली, त्याच्यामुळे मी इथंच आता 4 साड्या साईडला काढलेल्या आता. चला आता खाली जाऊन बिल करूया. हे फर्स्ट टाईम माझ्या जीवनात मी फर्स्ट टाईम साड्या घेतल्यात माझ्या चॉईसच्या. तर मित्रांनो आपण इथं आलेलो आहेत आता खाली इथं काउंटरला. और क्या लेना, कुर्ता पजामा ऐसा लेना, कुर्ता पजामा नहीं भैया लेना है? जींस पैंट्स कहाँ मिलेगी? मित्रांनो आपण त्या दुकानातून 4 साड्या घेतलेल्या आता आणि आता आपण बॉम्बे मार्केटच्या बाहेर आलेलो इथं. तर मित्रांनो आता बरीचशी खरेदी झालेली आहे आपली. तर आता चला जेवून घेऊ, कारण आता खूप भूक लागलेली आहे. कारण 3:30 वाजून गेले तर आणखी काही जेवण केलेलं नाही आहे. नाश्ता केला होता सकाळी. तर मित्रांनो आपला आजचा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. जय महाराष्ट्र.